आता पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। साताऱ्याच्या नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंना भुजबळांनी केलं अभिवादन। भुजबळांनी अभिवादन केल्यानंतर सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत शुद्धीकरण। साताऱ्याच्या नायगावमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा 193व्या जयंतीचा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन। मुंबईतील मराठा समन्वयक जरांगे पाटलांच्या भेटीला मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनाबाबत मनोज जरांगेंसोबत चर्चा। सरकारनं जरांगेंच्या दबावाखाली येत अध्यादेश काढला तर आम्ही न्यायालयात जाणार। सरकार जरांगेंसमोर झुकलं तर ओबीसी आंदोलन करणार। बबनराव तायवाडेंचा सरकारला इशारा। अभिनेते सयाजी शिंदेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। मराठा आरक्षणासाठी जरांगेंना पाठिंबा। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। जोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत जरांगेंनी आंदोलनावर ठाम राहावं। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात मी सहभागी राहणार, बच्चू कडूंचा जरांगेंना पाठिंबा। 15 दिवसात मराठा नोंदी सर्वेक्षण करत असाल तर 2 महिन्यात राज्यातील सर्व जातींची जनगणना करा, छगन भुजबळांची मागणी। जरांगे पाटलांनी उभारलेलं रणशिंग योग्यच, मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार टोलवाटोलवी करते। ओबीसी आणि मराठा समाजात भांडणं लावण्याचा सरकारचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप। अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय, मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेंना भीती नाही। जयंत पाटलांची अजित पवारांवर टीका। लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची आमची तयारी। लोकसभेला अमरावतीतून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्या तरी हरकत नाही, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। लोकसभेला युती धर्म विधानसभेलाही पाळला जाईल। प्रहारने युती धर्म पाळला तर आम्हीही पाळू, रवी राणांची प्रतिक्रिया। महानंदचा कारभार गुजरात स्थित एनडीबीबीला देण्याचा संचालक मंडळाकडून ठराव। अमूलला राज्यातील दुधाची बाजारपेठ खुली करण्यासाठी निर्णय। दूध उत्पादक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक अजित नवलेंचा आरोप। महानंद गुजरातला गेल्यास ठाकरे गट शांत बसणार नाही। महाराष्ट्रात धृतराष्ट्राचं सरकार, राऊतांची महायुती सरकारवर टीका। महानंद आणि सरकारच्या कामातील त्रुटींमुळे ही परिस्थिती। महानंदवरून मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला घरचा आहेर। महाविसळ सरकारचा राज्यातील संस्था खिळखिळ्या करण्याचा प्रयत्न, हे सरकार आपल्या राज्याचा गळा का घोटत आहे? महानंदवरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर घणाघात। महानंदचा कारभार गुजरातमध्ये जाणार हे पूर्ण चुकीचं। एनडीडीबी ही गुजरातची संस्था नाही, महानंद एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। संजय राऊतांचा अफवा पसरवण्याचा धंदा, महानंदवरून नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा। सतेज पाटलांकडे बंगाली बाबा, त्यामुळे ते दावे करत असावेत। आमचं काय ते आम्ही ठरवू, सतेज पाटलांना त्यांनी सांगू नये। सतेज पाटलांच्या दाव्यावर धनंजय महाडिकांचं उत्तर। शिंदे गटातील 7 खासदारांनी भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी पत्र दिलंय। माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा दावा। काँग्रेसचे 9 आमदार नेते शिंदे फडणवीसांच्या संपर्कात, हे कळल्यामुळे काहींनी आमच्यातले नेते भाजपच्या संपर्कात आहेत हे सांगण्याचा अट्टहास असावा। सतेज पाटलांच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया। गद्दारांच्या टोळीमुळे राज्याची स्थिती बिघडली, शहरं लुटली जात आहेत, ग्रामीण भागांना मदत दिली जात नाही। राज्य सरकारवर टीका करत आदित्य ठाकरेंचं राज्यातील जनतेला पत्र। महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचं तुफान येणार, महाविकास आघाडीतील पालापाचोळा साफ करून टाकणार। चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार, लोकसभेच्या 45हून अधिक जागा जिंकणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास, तर महायुती जिल्हास्तरीय मेळावे झाल्यानंतर बूथ स्तरावर मेळावे घेणार। बावनकुळेंची पत्रकार परिषदेत माहिती। बावनकुळेंवर गल्लीबोळात फिरून पुढचा पंतप्रधान कोण हे विचारण्याची वेळ आली आहे का? राज्यावर होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यावरून जयंत पाटलांचा खोचक टोला। शरद पवार गटातील कोण कधी बाहेर पडतील हे सांगता येत नाही। शिर्डीतील शरद पवार गटाच्या शिबिरातील रोहित पवारांच्या अनुपस्थितीवर तटकरेंची प्रतिक्रिया। रोहित पवार परदेशात असल्यामुळे आज शिबिराला आले नाही, आज संध्याकाळी शिबिराला येतील। तटकरेंच्या प्रतिक्रियेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शिर्डीतील शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही, आमदार रोहित पवार यांची ट्विट करत माहिती।
लोकसभेला भाजपचा ईव्हीएम है तो मुमकिन है हा नारा असला पाहिजे। ईव्हीएमवर बोलताना संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला। तर ईव्हीएम जर मॅनेज होत असतं तर तेलंगणातही केलं असतं। राऊतांच्या टीकेवर मंत्री अतुल सावेंचं प्रत्युत्तर। देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिक्त पदाच्या भरतीसाठी आढावा बैठक। महायुतीची 5 जानेवारीला महत्त्वाची बैठक। बैठकीला महायुतीतील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये अंगणवाडी सेविकांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट। सेविकांची सुळेंसोबत मागण्यांसंदर्भात चर्चा। सुळेंसमोर अंगणवाडी सेविकांना अश्रू अनावर। नागपुरातील संविधान चौकात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। पेन्शन मानधनात वाढ, आरोग्याच्या रजा या मागण्यांसाठी आंदोलन। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद। आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा पवित्रा। सोलापुरात अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुलेंचा जयंती उत्सव। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेही या कार्यक्रमाला उपस्थित। अर्बन बँक बचाव समितीच्या वतीने नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको। अर्बन बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळवण्याची मागणी। बँकेत अनेक फेऱ्या मारून देखील ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल। लातूरच्या अहमदपूरमध्ये वाहन चालक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत नवीन कायद्याचा निषेध। लातूर नांदेड महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी। लातूरच्या रेणापूरमध्ये सोयाबीन बाजारात आणताना शेतकऱ्यांचा टेम्पो आरटीओनं पकडला। संतप्त शेतकऱ्यांना रस्त्यावर उधळली सोयाबीन। घोषणाबाजी करत आरटीओचा केला निषेध। लातूरच्या भातांगळीत अवैध दारू विक्री विरोधात महिलांचं आंदोलन। अवैध दारू विकणाऱ्याला घरासमोर महिलांचं आंदोलन। महिला आक्रमक झाल्यानंतर ग्रामपंचायतीनं दारूबंदीचा घेतला ठराव। लातूर टेंभुर्णी रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले। मंत्री संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार आणि विक्रम काळेंनी घेतली अजित पवारांची भेट। तातडीने रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी। बीडच्या परळी श्री सरस्वती विद्यालयातल्या शिक्षकांना त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात सहशिक्षकाचं बेमुदत उपोषण। शिक्षकांची चौकशी करून कारवाई करण्याची आंदोलक शिक्षकांची मागणी। धाराशिव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या गाडीची अज्ञाताकडून तोडफोड। गाडीच्या काचा आणि इतर वस्तूंची दगडानं तोडफोड, कारण अस्पष्ट। धाराशिव जिल्ह्यात आढळल्या 1572 कुणबी नोंदी, तर 1733 प्रमाणपत्र वाटप। कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची 77 गावात विशेष मोहीम। अमरावतीत काही वाहन चालकांचा संप सुरूच। जिल्हाधिकारी कार्यालयावर वाहन चालकांचा मोर्चा। केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। राजाराम कारखान्याच्या संचालकांना झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल। सतीश पाटील गटाच्या 23 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांच्या जामिनावर आज उच्च न्यायालयात सुनावणी। जिल्हा बँकेच्या रेणुका सूतगिरणी प्रकरणात बेकायदेशीररित्या कर्ज प्रकरणात अद्वै हिरे जेलमध्ये। आज जामीन मिळणार का याकडे जिल्ह्याचं लक्ष। कांदिवलीतील कंत्राटदारांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस। 18 ठिकाणी रस्त्याच्या कामादरम्यान झाडांना हानी पोहोचल्याने पालिकेची गंभीर दखल। माढ्याच्या पोपट मंडळाची रखडलेली सोडत जानेवारी अखेरपर्यंत निघणार। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती। माढ्याच्या 2970 घरांच्या सोडतीची अद्याप तारीख जाहीर नाही। साताऱ्याच्या नायगावात सावित्रीबाईंच्या जन्मवाड्यापासून दिंडी। सावित्रीबाईंच्या जीवनपटाचं देखाव्यातून सादरीकरण। शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील आखेगावमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी। विद्यार्थिनींकडून सावित्रीबाईंची वेशभूषा साकारत अभिवादन। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील आखेगावमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी। बीडच्या आष्टी शहरात सावित्रीबाई फुलेंना विद्यार्थ्यांचं नागरिकांकडून देखील अभिवादन। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। रेशन धान्य दुकानदारांच्या बेमुदत संपाचा आजचा 3रा दिवस। संपामुळे कोल्हापुरातील रेशन वितरण व्यवस्था ठप्प। 900 टनहून अधिकचा धान्य साठा पडून। चंद्रपूरनगरच्या ताडाळी केंद्रीय कार्यशाळा परिसरातील वाघ अखेर जेरबंद। वनविभागाचा स्थानिकांनी घेतला सुटकेचा निश्वास।
मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको, कापूस रस्त्यावर फेकत शेतकरी आक्रमक. नाफेडमार्फत खरेदी भाव न मिळाल्यास गावबंदीचा इशारा. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 8 महिन्याच्या बाळाला सोडून महिलेचं पलायन. औषध आणायला जात असल्याचं सांगत काढला पळ. सीसीटीव्हीच्या सहाय्याने महिलेचा शोध सुरू. नाशिकमध्ये विनाव्याजी कर्जाचे आमिष देत 400 ग्राहकांची फसवणूक. मुख्य संशयित महिलेसह 6 जणांना अटक. 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. परभणीत पोलीस पाटलांच्या रिक्त जागेसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात 55 पोलीस पाटलांसाठी गावनिहाय पदभरतीचं आरक्षण निश्चित. बुलढाण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली. कंपन्यांच्या खराब पाण्यामुळे नदीत फेसाचं पाणी. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात कोरोना काळातील नागरिकांवरील गुन्हे मागे. 250हून अधिक नागरिकांना दिलासा. मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश. बीड जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस वर्धापन सप्ताहाचं आयोजन. सप्ताहाची आज रॅली काढत उद्घाटन. 8 दिवसीय सप्ताहात नागरिकांना विविध विषयांवर जनजागृती. ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ. मुरबाड, शहापूरमध्ये 1161 बालकं कुपोषित तर 83 जण तीव्र कुपोषित. कठोर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आरोग्य विभागाला निवेदन. अजित पवार गटाचे नेते अभिषेक बोके यांचा अनोखा वाढदिवस साजरा. वाढदिवसानिमित्त पुस्तक तुला करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप तर गरजूंना ब्लँकेटचं वाटप. पैठवडे जलवाहिनीवरील द्रोणागिरी, उल्वे, खारघर, तळोजा, जेएनपीटीचा पाणीपुरवठा बंद राहणार. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी 5 तारखेला 24 तासासाठी पाणीपुरवठा बंद. कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या 10% पाणी कपात. जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणार. रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार. पाईपलाईनच्या दुरुस्ती देखभालीसाठी पाणीपुरवठा बंद. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचं आवाहन. अहमदनगरच्या नागरदेवळे गावात 2 गटात तुफान राडा. मुलांच्या भांडणातून झालेल्या हाणामारीत 3 जण जखमी. 2 दिवसात राज्याला 500 कोटींचा फटका. ट्रक चालकांच्या देशव्यापी संपात राज्यातील ट्रक चालक सहभागी झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम. ठाण्यातील मुख्य बाजारपेठ भाजीपाल्याची दर पेठेत वाढलेली आहे. भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड. पालघरमधील वसई विरा नालासोपाऱ्यात इंधनाचा तुटवडा. पेट्रोल डिझेलचे टँकरच न आल्याने पेट्रोलसाठी नागरिकांची तारांबळ. वसईचा मणिकपूर पेट्रोल पंप बंद. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्यांचा दर 10% वाढला. वाहन चालकांच्या संपाचा भाज्यांच्या दरावरही परिणाम. यवतमाळ जिल्ह्याची खरीप पिकाची पैसेवारी जाहीर. पैसेवारी 48% असल्यानं जिल्हा प्रशासनाकडून तसं जाहीर. वाशीमध्ये हरभऱ्याला बदलत्या वातावरणाचा फटका. हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव. नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत. जळगावमध्ये मिरचीच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव. हवामानात बदल झाल्याने मिरचीवर परिणाम. उत्पादनात घट होण्याची शक्यता. अहमदनगरमध्ये कांदा काढणीला स्थानिक मजूर मिळत नाही. परिणामी दुसऱ्या जिल्ह्यातील मजुरांकडून कांदा काढणी सुरू. सांगली पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांची औषध खरेदी रखडली. अधिकाऱ्यांमध्ये एकमत नसल्याने औषध खरेदी रखडली. अकोल्यात वैदर्भीय नाथ समाज संघाचे 1 दिवसीय लक्षणी धरणं आंदोलन. गोरखधंदा शब्दाच्या बंदीसाठी समाजाचं आंदोलन. सोलापूरच्या माढा तालुक्यातील वडाचीवाडी गावाजवळ पुलाचं काम 1 वर्षापासून रखडलं. धुळीने वाहन चालक त्रस्त. पुलाचं काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. ठाणे जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात ओली येथे कोकण साहित्य संमेलनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस. आज परिसंवाद, काव्यवाचन, निमंत्रितांचे कवी संमेलन आणि विविध पुस्तकांचं प्रकाशन. सांगली जिल्ह्यात गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत 2023 मध्ये अत्याचारांच्या घटनेत वाढ. अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात यश. पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांची माहिती. पुण्याच्या भोरमधील उतरवली कुंभारवाड्यात सुगडी बनवण्याची लगबग. संक्रांतीसाठी वापरणाऱ्या सुगडी बनवण्यात कुंभारदंग. साताऱ्याच्या पाटणमध्ये शेतकऱ्यावर गव्याच्या हल्ल्यात शेतकरी दगडू सुर्वे गंभीर जखमी व जखमी शेतकऱ्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार.